नमस्कार, मी सई कोतवाल, कॉलेज अंजुमन इस्लाम मुरुड जंजिरा। आज मी आपल्यासमोर शिष्यवृत्ती आणि त्याची अंमलबजावणी या विषयावरती काही विचार मांडणार आहे। तर विषय आहे सरकारी शिष्यवृत्ती आणि त्याची अंमलबजावणी। आपल्याला माहितीच आहे की शिक्षण हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील सर्वात मौल्यवान भांडवल आहे। शिक्षणामुळे व्यक्तिमत्व घडते, रोजगाराच्या संधी निर्माण होतात आणि समाज देश प्रगत बनते। परंतु दुर्दैवाने अजूनही आपल्या समाजात असे अनेक विद्यार्थी आहेत ते काही आर्थिक अडचणीमुळे शिक्षण सोडतात। अशा विद्यार्थ्यांसाठी मदत करण्यासाठी शासन विविध शिष्यवृत्ती योजना राबवते। केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही स्तरांवरती अनेक शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत। शिष्यवृत्ती म्हणजे फक्त पैशांची मदत नव्हे, तर विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देते। शैक्षणिक फी, पुस्तके, वह्या, प्रवास, वसतिगृह यांसारखे खर्च भागवतात। विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागत नाही। यामुळे त्यांच्यासाठी पुढील शिक्षणांना त्यांना प्रेरणा मिळते। तसेच गुणवान व गरीब विद्यार्थी गुणवान आणि गरीब विद्यार्थी यांचे अंतर कमी होते। तर आपण आता बघणार आहोत काही शिष्यवृत्तींची नावे। 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती योजना, अनुसूचित जाती जमाती व इतर मागासवर्गीयांसाठी शिष्यवृत्ती योजना व पदवी उच्च स्तरावरती पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना, तसेच राष्ट्रीय मेधा शिष्यवृत्ती योजना। या शिष्यवृत्तीमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी, पुस्तकांचा खर्च, वसाहतीगृह व प्रवास खर्च हे खर्च कमी करण्यासाठी मदत मिळते। त्यामुळे गरीब व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळते। आता थोडंसं येऊया या अंमलबजावणीकडे। पहिलं आपण बघितलं की शिष्यवृत्ती आणि आता बघणार आहोत आपण शिष्यवृत्ती आणि त्याची अंमलबजावणी। पूर्वी अर्ज प्रक्रिया कागदाद्वारे व्हायची, त्यामुळे वेळ, खर्च आणि भ्रष्टाचार यांसारख्या अडचणी होत होत्या। पण आज बहुतांश शिष्यवृत्ती योजना डिजिटल पद्धतीने राबवल्या जातात। ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड जोडणी व बँक खात्यावरती थेट शिष्यवृत्ती जमा केली जाते। या सर्व गोष्टींमुळे पारदर्शकता व सुलभता निर्माण झाली आहे। मात्र अजूनही आव्हान आहेत। विशेषतः ग्रामीण व दुर्मिळ भागातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीबद्दल पूर्ण माहिती नसते। कधी अर्ज करताना तांत्रिक अडचणी येतात, तसेच काही वेळा कागदपत्रांच्या त्रुटीमुळे सुद्धा मात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहतात। यामुळे शासनाबरोबरच शाळा, महाविद्यालय, ग्रामपंचायत आणि स्वयंसेवक संस्था जागृत करत आहेत आणि त्यांना जागृत करणे तितकीच गरजेचे आहे। प्रिय मित्रांनो, शिष्यवृत्ती योजना केवळ आर्थिक मदत नाही, तर ती विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्याकडे नेणारा एक पूल आहे। आपण विद्यार्थ्यांनी या संधीचा योग्य वापर करून आपले शिक्षण पूर्ण करावे, कारण शिक्षण हेच खरे शस्त्र आहे आणि या शस्त्राला धार लावण्याचे काम सरकारी शिष्यवृत्ती योजना करत असते। शेवट एवढंच म्हणेन की शिक्षणात कोणीही मागे पडू नये, हीच खरी सामाजिक समता आणि या समतेकडे नेणारा मार्ग म्हणजे सरकारी शिष्यवृत्ती योजना आणि त्याची अंमलबजावणी। धन्यवाद।